यानंतर पुढची धक्कादायक बातमी आहे ती सांगलीमधून। सांगलीमध्ये जलजीवन मिशन योजनेतल्या तरुण कंत्राटदारानं आत्महत्या केली आहे। वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथील कंत्राटदार हर्षल पाटील यानं गळफास घेऊन त्याचं जीवन संपवलंय। जलजीवन मिशन योजनेचं काम पूर्ण करूनही 1 वर्षापासून कामाचे पैसे मिळत नसल्याच्या कारणातून त्यानं त्याचं जीवन संपवलंय। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी शरद सातपुते यांच्याकडून। शरद, काय नेमकं घडलंय? नक्कीच हिमाली ही दुर्दैवी घटना घडली आहे। सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी हे गाव आहे। हा कंत्राटदार युवक आहे, हर्षल पाटील याचं नाव आहे। याने आज हा प्रकार उघडकीस आला। दुपारच्या दरम्यान याने शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे। जलजीवन मिशन योजनेचे काम पूर्ण केले होते। जवळपास 1,40,00,000 रुपये इतकी रक्कम थकीत होती आणि या युवकाने हे काम करण्यासाठी बाहेरून म्हणजे इतर ठिकाणाहून त्याने जवळपास 60 लाखाहून अधिक कर्ज उचल केली होती। त्याचा तगादा त्यात अनेकांचे नावासमोर तगादा त्याच्या मागे लागला होता। त्यामुळे तो अनेक दिवसापासून मानसिक त्रास येत होता, विवंचनेत होता। या त्रासाला कंटाळून त्याने आज आत्महत्या केल्याचे समोर येत आहे। नक्की, धन्यवाद शरद, आपण दिलेल्या या माहितीबद्दल।